तर मित्रांनो हे बघू शकता काल वाऱ्याने किती नुकसान केलेले, मोकार आंबे पडलेले खाली वाऱ्याने. हे बघू शकता म्हातारी कवच आंब्यांची वाट पाहत होती, पण म्हातारीला दादाने आंबेच नाही आणले खायला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे सकाळ सकाळी आमच्या गोदावरी नदीवरती, कारण की काल मोकार पाऊस झाला होता. पावसाच्या ऐवजी वारच मोकार होता, त्याच्यामुळं आमची गँग आली खाली चक्कर मारायला. गवतलीवरती काय झालेलं आहे काय नाही, झाडं बिळं कुठं काही पडले काय बघण्यासाठी आलेले. तर आता आमची दाद्याबाई दाद्याबाई मी आलेलो आहे. ते बघू शकता दाद्याबाई इथं बसले. आमचे शंकर आम्हाला तिकडे गाई बांधते, ते आता गाई बी बांधून येतील इकडं. बघू शकता 3 गाई त्यांच्याकडे, ते आता गाई बी बांधून इकडे येतील. त्यानंतर जाऊया मस्त चक्करला, बघूया कुठं काही झेमेला होईल काय सगळं काही बघूया. चला लेट्स गो. आणि ही इकडं आमची तार आजी बसलेली आहे मस्तपैकी लुगडं बिगडं धुवून. हे बघू शकता लगेच वाळत टाकून दिलेलं आहे आमच्या आजीना. बसली कशी ऊन पाळ्या घेत. आणि हे बघू शकता तिनं सकाळी डल्ला मारलेला एक ठिकाणी. हे बघू शकता 2 आंबे मस्त घेऊन आलेली ती, पण ते बी कच्चेच दिसते. बाटलीचा काय झमेला काय माहिती. बघू शकता गंगाचं. हे बघू शकता कच्चेच घेऊन आलेली ती सकाळी, कारण की काल मोकार वारं होतं. तिला वाटतं आंबे पडेल असतील, गेली होती ती आणायला. हे बघू शकता आता मस्त ऊन पाळ्या घेत त्यांनी. बघू शकता मग तरीचा झेमेला आमच्यावर. हे बघू शकता आई सांगला तर मग तरी लय वार होतं काय काल. शेड उतरणं झालं होतं काय. कांद्याच्या चाळीवर जाते आजी कामाला आमची वाली. मस्त बघी 300 रुपये रोज आहे तिला. वरून मिसरी खायला मोकार तिथं काही विषय नाही. 2 टायवाचं जेवण, त्याच्यामुळे मजा आहे म्हातारीची. बघू शकता. आणि आमचे शंकरराव अजून तिकडे गाईच बांधित आहे. ते आले का आपल्याला जायचं एक ठिकाणी थोडा डल्ला मारायला, बघायचं तिकडे जाऊन थोडा झोल झेमेला कसं काय नाही. तर फायनली मित्रांनो आमचा एक मेंबर आलेला आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी पाण्यामधून पाय गार करीत येत आहे तो. बघू शकता आंघोळ करून आलेला आहे. कुठून गंगातून का घरून. हा हे बघू शकता आद्या बाईन ते सकाळी जायला होते आंघोळीला गंगावरती आज. त्यांचा झेमेला बघू शकता इकडं मोकार जागा आहे कुठं बी. हे आमचा दाद्याबाई बघू शकता. दाद्याबाई आता काय प्लॅन आहे मग. हे बघू शकता आमच्या दाद्याबाईचा झेमेला. चला मित्रांनो जायचं आता आपल्याला एक ठिकाणी. दाद्याबाई आलेला आहे म्हटल्यावरती जावंच लागेल आता. चला फायनल आता दाद्याबाई आम्ही चाललेलो एक ठिकाणी. आता दाद्याबाई सांगला आपल्याला आपण कुठं चाललोय दाद्याबाई. हो भाई बघू शकता काल मोकर वारा आलेलो, त्याच्यामुळे काल आंबे पडेल असतील तिथं बेटामध्ये. त्याच्यामुळे आमची गॅंग चाललेली खाल्लेच आंबे गोळा करण्यासाठी. चला तुम्हाला दाखवतो काल वारीने काही पडले का नाही. दाद्याबाई बाई पडले असेल काही वारीने काल. लय वारं होतं काल. मी उडून गेलो असतो. हे बघू शकता आमचा दाद्याबाई उडायला आला होता, पण त्याचे पाय धरून ठेवले खाली. त्याच्यामुळे तो उडला नाही, तर काल तो थोडा उडून आला असता ढाकामध्ये. आता बाबळी तुटलेले. हे बघू शकता इकडे बाबडी बिबडी रस्त्यामध्ये आडवे झोपलेले आहे. वार होत का मोकार वार होत. दाद्याबाईचीच मोकार बगडी केलेली होती त्यांनी वाऱ्याने. आणि काल आम्ही बाजारात जायला होतो. बाजारात मोकार कागद उडून गेलेले होते. मोकार झमेला होता. मी तर डायरेक्ट 2 शर्ट घेऊन आलेलो आहे. दाद्या एक दिलेलं आहे. अरे दाद्या नवीन शर्ट होते. डायरेक्ट कपड्यान दुकान उडून गेलो होतं वर हवेमध्ये. मला सगळा होता मोकार. हे बघू शकता इकडे काठी पण रस्त्यामध्ये आडवी झोपलेली आहे. वारच मोकार होता, काय करणार. तर चला मित्रांनो जाऊया आता आपल्या स्पॉटवरती, बघूया तिला काय झेमेला काही नाही. चला लेट्स गो. तर मित्रांनो हे बघू शकता काल वाऱ्याने किती नुकसान केलेले, मोकार आंबे पडलेले खाली वाऱ्याने. हे बघू शकता किती आंबे झाडाला. आता मोकार कमी राहिलेले नुसते, मला तर नुसते पानं दिसत आहे. हे बघू शकता कारण की वारच मोकार होतं, तर काय करणार आहे मित्रांनो. चला सगळी का तुम्हाला दाखवतो. हे बघा कच्चेच सगळे काचेच पडलेले. हे बघू शकता पिक्क्याला नाही. आमच्या दाद्याबाईला 2 घावलेले. चला आता दाद्याबाईचं थोडा इंट्रोडक्शन घेऊ आपण. तर दाद्याबाई मग आंब्यांचा कसं काय झमेला आहे. मोकार नुकसान झालेले. आता या आंब्यांचं कसं करायचं मग आता. बघू शकता आता वावरावाली मला कितीला आणि आता लॉन्चला घेऊन जातील. हे बघू शकता मोकार.
हे बघ दाद्याला तर डायरेक्ट 3 एक शाखा सापडलेला आहे. खाल्लेच आंबे घेत आहे आणि त्याच्यात बघ का पिक्कल आंबे गोळा करते घ्या. हे बघू शकता किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं कालच्या वाऱ्याने. हे बघू शकता एवढे आंबे कधी पडते नाही, पण आज मोकर पडलेले कारण की वारच त्या पद्धतीचं होतं काल, त्याच्यामुळे झमेलाचे बघू शकता. चला हे बघू शकता इथे एक शेवग्याचं झाड पलटी झालेलं आहे काल वाऱ्याने. आमच्या दादेवायचं झमेल तुम्ही बघू शकताय, मस्त पिशे हातामध्ये घेऊन चाललेला आहे कवळीमध्ये. बघू शकता झमेला दादेवायचा. हे बघू शकता शेतकऱ्याचे किती नुकसान झालेलं आहे. पैप उडून गेले होते काय म्हणते वावरामध्ये बघू शकता. या आंब्याच्या फाट्या फुट्याने मोडलेला आहे, पण इकडं नाही जास्त पडेल दादागारे. चला या आंब्याचे एवढे आंबे पडेल नाही कारण की याला आंबेच नव्हते, त्याच्यामुळे बघू शकता इकडं काही एवढी नुकसान नाही होईल. तसा तो आंबा फ्रंटला होता, वारा त्या आंब्याला मोकार लागायचं. आमचा दादेबाई सांडला होता इथून पाईपावरून बघू शकता. हॅलो गाईज, आता आम्ही आंबे खायला चाललोय. हे बघू शकता एवढे आंबे सापडलेले दाद्याला. आज जवळपास 7-8 थोडी वर आहे, 15 एक शाखा त्याला सापडलेल्या आहे मस्तपैकी. ना आमचा दादेबाई अजून ते तिकूनचे आंबे चेक करताना कारण की वाऱ्याने मोकार आंबे पडलेले. आम्ही सगळे खाल्लेच गोळा केलेले बघू शकता तुम्ही. अरे कच्चे दादे कच्चे कसं कवळीमध्ये त्यांनी वजन धरलेलं आहे आंब्यांचं. हे बघू शकता थोडा सांडला बी होता पण मग परत झालेला आहे तयार. हे बघा दादेबाईचा निराळा एकदम खतरनाक राहतो सगळ्यांपेक्षा. जस्ट आता आपण आपल्या गोदावरी नदीवरती पोहोचलेलो आहे मस्तपैकी. सकाळचा तुम्ही हा व्ह्यू बघू शकताय. नाही इकडेच बसून ना आता तिकडे जायचं. हां इकडे बसू ना त्या दिवशी जागेवर. तर हे बघू शकता आता आमची गोदावरी नदी सकाळ सकाळी किती सुंदर दिसते मस्तपैकी. पक्षी बिक्षी मासे बिशे बगळे बुगळे बदकं बुदकं पानकोंबड्या परत टिटव्या परत हे बघू शकता. कालच्यानी थोडासा वल्ला झालेला इथं, पण मग जागा एकच नंबर आहे. चला आता दादा पहिल्यांदा काय प्लॅन आहे आता? धुवून घ्यायचे आंबे. तर पहिल्यांदा आंबे धुवून घ्यायचे, त्यानंतर आता एखाद ठिकाणी बसावं लागेल निवांत. चला आमच्या दाद्याबाईला जड झालेला असेल त्याच्यामुळे जाऊया टपक्यान दिवशी मासे झालं आंबे धुवूया, त्यानंतर बघूया अजून पुढचा झेमेला कसा होता कसा. लेट्स गो. हे बघू शकता गँगनी मस्त आंबे बिंबे धुवून आणलेले आणि भिडलेले खायला. हे बघू शकता इकडं दाद्या तर मोकर कातून भिडलेला आहे आणि इकडं दाद्या छोटा दाद्या बघू शकता. कसं काय गोड आहे का मोकर? हे बघू शकता मस्त पिकलेले आंबे गोड गोड. चला आता मस्तपैकी आम्ही इकडे हाणून देतो. हे बघू शकता दाद्याबाईचा आंबा किती पिकलेला आहे. हे किती खतरनाक बघू शकता खाता येतो. इकडं दाद्याबाईचा लय पिवळा दिसतो. हे बघा मजा करते गँग अशी इकडं झेमेले करताना बघू शकता. मित्रांनो आता गँगचे सगळे काय आंबे खाऊन झालेले आहे. तर चला आता या दोघांना विचारू का आंबे खाल्ल्यानंतर त्यांना कशी मजा आली का, कसं वाटलं, पोटबीट भरला का नाही. चला पहिल्यांदा हा दाद्याबाई. मोकार ढिबरी टाईट झाली आहे. अजून फुल काटाळा आला, झोपायचंय. मोकार आंबे खाऊन त्याला थोडी सुस्तही चढली आहे. सुस्तही चढल्यामुळे त्याला मोकार झोप लागू राहिली. आता हा दाद्याबाई गांडवर खाली आता मस्त झोपून मस्त आता गार सावलीला झोपून घेईल मस्त पैकी डिबरी टाईट करून बघू शकता. तर दाद्याबाई मोकार आंबे खाल्लेले गँग. गोड होते का दादे? गोड होते का? हा का? हा कर गोळा करून घ्या ते आंबे. तर गँगनी मोकर आंबे खाल्लेले मस्त पैकी. दाद्याबाईची हे बघू शकता ढिबरी टाईट झाली डायरेक्ट. ये बघा एक ढिबरी टाईट झालेली देशीवाली एकदम गोड हसलेला दादाने त्याची थोडी बगडी केली ती. हे बघू शकता मस्त पैकी आंबे गोड आंबे खाल्यावर मस्त गोड गोड हसू राहिला तो बघू शकता. आणि ही आमची म्हातारी आंब्यांची वाट पाहतानी, पण तिला आंबेच नाही आणले गँगने, त्याच्यामुळे थोडी नाराज होतानी. तिचं आता आवरून कामाला जातानी हे बघू शकता तिची पिशी बिशी. हे बघू शकता मस्त पैकी पाणी बिनी आहे. म्हातारीचं कामच वेगळं आहे. तर म्हातारी जवळ बसलेली गँग. गँग सांगायला गेली ती अशा बाबा माग लागल्यामुळे पळून सांगितले गोदावरी नदीतून बघू शकता. दादेबाई आपलाच ब्लॉग बघतो. हे बघा हे बघा आमचेच व्हिडिओ आपलाच ब्लॉग बघतोय दादेबाई. बघू शकता गँगचा झेमेला
खतरनाक मध्ये मला अंडी खाऊन नाही दिली आईला. मग ते याचे मांग लागले ते मोकर ते दाद्याच्या मांगे तेव्हा ना चपला आहे. जेव्हा चपला तुटा आल्या पळू पळू काय करणं नाही मग तू. ये बघू शकता मग तरी किती गोड हसते गेले पळून मारत. आमच्या दाद्या भाईला धरलं तर त्याच्यामुळे दाद्या भाई थोडी बगली गेलेली असं वरतीला वाटते काय म्हणतो धरलं नाही पळूनच गेलं. बघू शकता की आमच्या जेवेला म्हातारी कवची आंब्यांची वाट पाहत होती पण म्हातारीला दाद्याने आंबेच नाही आणले खायला तिला माझं गोष्ट फुल झालं. हे बघू शकता रे 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 गडबड झालेली थोडीशी तर चला मित्र गेला का मग जायचं. हा तरी म्हातारीच प्लॅन अजून चालू आहे बघू शकता तो गेला का हा मग जायचं. आता मग तुलाच घेऊन जावं लागलं म्हातारी मग हा कोण आहे? कोणता नाही? ते काय माहिती हिरो नाही कुठलं आहे हे बघू शकता तर चला मित्रांनो आता म्हातारीला तर काय आंबे दिले नाही दादीने त्याच्यामुळे थोडा झेमेला ते अगोदर मस्तपैकी आजचा व्हिडिओच थांबूया लाईक करा फॉलो करा आणि तुम्हाला झालं काय? हे बघू शकता म्हातारी दाद्याला थोडं डोकं लावतो मी आणले काय नाही जायचं भाऊ कुठे? हे बघू शकता झेमेला चला मित्रांनो व्हिडिओ थांबून देऊया नाही तर कवर डोकोटाला चालूच राहील थोडी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सगळं दाबून द्या भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये चला